आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, ही लक्षवेधी मांडताना मला खेद होतोय। ही लक्षवेधी भाई जयंत पाटील साहेबांनी विधान परिषदेमध्ये 3 ते 4 वेळा मांडली। मी तिसऱ्यांदा ही लक्षवेधी मांडतोय। 33 कोटीचा सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांचं बिल या शासनाकडे प्रलंबित आहे। सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांच्या दालनात चारा छावणी चालकांसोबत 11 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक आयोजित केली आणि मंत्री महोदयांनी कागदपत्राची छाननी करण्याकरता उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांची नेमणूक करून सुनावणी घेतली आणि सुनावणीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमिती समोर 1 जुलै घेऊन अनुदान वितरित करावे असा निर्देश दिला। 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्य कार्यकारिणीने जिल्हाधिकाऱ्यांना परत तपासणीसाठी अहवाल मागे सूचना केली। मला सरकारला विचारायचं आहे की ज्या वेळेस उपसमितीने मान्यता दिली आणि परत जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर तपासणीसाठी कोणत्या कारणाने या सूचना करण्यात आल्या, या आपल्या या गतिमान सरकारमध्ये आज हिवाळी अधिवेशन होत असताना 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या। 2018-19 मधल्या चारा छावणी चालकांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातल्या मुख्य जनावरांना जीवदान देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे। आपण गाईला गोमाता मानतो आणि चारा छावणी चालकांनी कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या। मंत्री महोदय, आपण संवेदनशील आहात, शेतकऱ्याचं पोरगा आहात। आपण चारा छावणी चालका 146 चारा छावणी चालकापैकी 2 चारा छावणी चालकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्या कारणाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। हे गंभीर बाब आहे व मला आपल्याला विचारायचं आहे की या 33 कोटी जी छावणी बिल प्रलंबित आहेत कधीपर्यंत आपण अदा करणार। या सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय मकरंद पाटील साहेबांनी उत्तर दिलं होतं की ही चारा छावणी चालकांची लक्षवेधी पुढच्या अधिवेशनामध्ये मी मांडू देणार नाही। अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा निकाल देण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्या चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान हे अदा करण्यात येईल। ते आजपर्यंत झालेलं नाही। गंभीर ह्याच्यावरून वाटतंय, खेद ह्याच्यावरून वाटतो की 7-7, 8-8 वेळा विधान परिषदेतले सन्माननीय सदस्य जयंत पाटील असतील, मी स्वतः आहे, सन्माननीय समाधान अवताडे साहेब आहेत, सन्माननीय अभिजित पाटील साहेब आहेत, हे वेळोवेळी या सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करतात। 33 कोटीची बाब आहे साहेब। त्या मुख्य जनावरांना 2018-19च्या काळामध्ये जीवदान देण्याचं काम त्या 146 छावणी चालकांनी केलेलं आहे। याचं अनुदान त्वरित अदा करण्यात यावं आणि राज्य कार्यकारिणी समितीने पुनश्च पडताळणीचा फेरप्रस्ताव कोणत्या कारणाने सूचना केल्या याचं उत्तर आम्हाला हवंय साहेब। विचारून घ्या, काय हरकत नाही। अध्यक्ष महोदय, आताच ही आणि स्वतःच्या खिशातले पैसे घालून मुख्य जनावराला पाणी चारा देण्याचं काम केलं, पण आज जवळजवळ 2025 साल अध्यक्ष महोदय, आताच ही आणि स्वतःच्या खिशातले पैसे घालून मुख्य जनावराला पाणी चारा देण्याचं काम केलं, पण आज जवळजवळ 2025 साल संपत आलं, त्यांना सरकारकडून आतापर्यंत हक्काचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत। अध्यक्ष महोदय, यामध्ये झालेला आता बाबासाहेबांनी सांगितलंय, मी बी एक थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो। मागे 11 ऑक्टोबर 2023ला बैठक झाली, तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं कागदपत्रात काहीतरी चुका असतील तर त्या दुरुस्त करा।
मग पुण्याच्या साहेबांनी उपायुक्तांनी त्या ठिकाणी सुनावणी घेतली. सगळं ठीक करून 28 जून 2024ला फाईल सरकारकडे आली. त्यानंतर 1 जुलै 2024ला मंत्रिमंडळाच्या समितीने याला मंजुरी पण दिली. राज्य आपत्तीच्या निधीतून पैसे द्यायचंही ठरलं. पण अध्यक्ष महोदय आकडे बघा, सांगोल्याला जवळजवळ 20 कोटी 86 लाख आणि मंगळवेढ्याला 12 कोटी 7 लाख असं देणे बाकी आहे असं ठरवण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय खरी गोम यामध्येच आहे की सगळं ठरल्यावर 1 सप्टेंबर 2025ला परत एकदा समितीची बैठक झाली आणि त्यांनी काय सांगितलं तर म्हणे जिल्हाधिकाऱ्याकडून परत एकदा तपासणी करून घ्या. तर अध्यक्ष महाराज हा प्रकार काय आहे? एकदा तपासणी झाली, मंत्र्यांनी मंजुरी दिली, तरी परत तपासणी का? जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला पण राज्य समिती त्यावर काहीच निर्णय घेत नाही, नुसती फाईल इकडून तिकडं फिरते. म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की चारा छावणी चालकांचा आता धीर सुटत चाललाय, त्यांच्या मनात आता संताप वाढत चाललाय. ते लोक श्रीमंत नाहीत अध्यक्ष महोदय, त्यांनी व्याजाने पैसे काढून जनावरी जगवली आहेत. त्यामुळे आता तपासणीचा खेळ खेळू नये आणि ही फेर तपासणी रद्द करून मंगळवेढा आणि सांगोला या छावणी चालकाचा जो 32-33 कोटी रुपये या ठिकाणी जो त्यांची बिल आहेत हे तातडीनं शासनाने द्यावं. आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मंत्री महोदयांना या निमित्तानं सांगायचं आहे, मला ते सनी देओलची या निमित्तानं आठवण येते आहे. सनी देओलचा डायलॉग त्या निमित्तानं सुधीर भाऊ तोही येतोय. ते सनी देओलनी सांगितलं कोर्टात, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलॉर्ड पर तारीख मिलती रही लेकिन इंसाफ नहीं मिलता रहा. तो अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं मंत्री महोदय फक्त आता तारीख नको, या चारा छावणी चालकांना आपण या निमित्तानं कधी देयक अदा करणार आहेत आणि हा फाईल फिरवाफिरवीचा खेळ बंद करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेला प्रस्ताव हा कार्यकारी समितीच्या बैठकीत सादर करून पॉझिटिव्ह निर्णय कोणत्या तारखेपर्यंत घेणार आहे ही तारीख आपण फिक्स द्यावी ही विनंती. माननीय अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी लक्षवेधी मांडली आणि वारंवार लक्षवेधीचा या आयुधाचा त्यांना वापर करावा लागत आहे. खरं म्हणजे लक्षवेधी ही नुकतीच घडलेल्या घटनेच्या संदर्भात पाहिजे, परंतु सदस्याला न्याय मिळाला नाही म्हणून वारंवार सभागृहाचा वेळ त्यांना घ्यावा लागतो आणि त्यांचा जो लक्षवेधीचा आयुध आहे तो त्यांना यामुळे तो आयुध देखील संपुष्टात येतो, त्यांचा जो अधिकार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, शासन काही या पैसे देण्यामध्ये नकार नाही आहे. फक्त एक अडचण याच्यामध्ये एवढी होती की आपत्ती व्यवस्थापन जो कायदा आहे त्याच्यातले जो नियम आहे त्यामध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य कार्यकारी समितीला आहे. राज्य कार्यकारिणीने शिफारस केली तर सरकार लगेच पैसे देईल, त्याला काही अडचण नव्हती. परंतु राज्य कार्यकारी समितीचा जर पूर्ण मी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जेव्हा तपासलं, आता ही व्यवस्था झालेली आहे, पहिले एक त्रुटी काढायची, मग दुसराचा अहवाल मागवायचा, मग तिसराचा अहवाल मागवायचा. जेव्हा उपायुक्तांनी अहवाल दिला तर परत जिल्हाधिकारीचा अहवाल मागण्याची गरज काय होती? पण ठीक आहे, त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर तिचं समाधान योग्य होतं. परंतु या प्रकरणामध्ये 2018 पासून प्रचंड विलंब झालेला आहे, ही बाब नाकारता येणार नाही. त्यामुळे आजच्या लक्षवेधीमध्ये कुठल्याही परिस्थितीत पुढचा कुठलाही पत्रव्यवहार न करता काही जर शंका कुशंका असेल तर आपले मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समिती आहे. राज्य कार्यकारी समितीला आम्ही आजच सूचना देऊ की तुम्ही उपायुक्ताला बोलवा, आयुक्ताला बोलवा, जिल्हाधिकारीला बोलवा, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना पूर्ण रेकॉर्ड घेऊन आपल्या पुढे बोलवा, आपल्या दालनात बैठक घ्या, जे काही त्रुटी असतील त्या तिथल्या तिथे पूर्ण करा, पत्रव्यवहार करायचा नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्याच्या आत म्हणजे पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये याविषयी निर्णय घेण्याचे त्यांना सूचना देण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीत यापुढे विलंब होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येईल. तिकडे अध्यक्ष महाराज, अतिशय आमचे मित्र अभ्यासू आहे. या तुमच्या आश्वासनाचा अर्थ पुन्हा एकदा त्या समितीच्या माध्यमातून नकारात्मक निघू नये. सोलापूर जिल्हा भगवान विठ्ठलाचा जिल्हा आहे. आपण
भगवान विठ्ठलाच्या भूमीशी वैर घेऊ नये. आणि आता एवढं स्पष्ट पाहिजे, त्यांचा अहवाल सकारात्मक असो की नकारात्मक असो, इंग्रजी समजणाऱ्या अधिकाऱ्यांचा निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, आपण यांच्या चारा छावणीचे पैसे देणार म्हणजे देणारच. आणि विदर्भाचे भूमिपुत्र म्हणून जे झारीच्या शुक्राचार्यांना दर्भानी डोगा फोडगा विदर्भाच्या या मंत्र्यांनी त्यांना जागा दाखवायची. नाही तर तुम्ही 1 महिन्यात पुन्हा निगेटिव्ह अहवाल दे, पुन्हा भगवान विठ्ठला आहे विटेवरी 28 युगे उभा विटेवरी, असं करू नका. तुम्ही स्पष्ट सांगा की काहीही येऊ द्या, काहीही येऊ द्या, आम्ही पैसे देणार म्हणजे देणारच. आणि हा विदर्भाच्या आमच्या या आशिष नावाच्या मानवरूपी वाघाचा आवाज. हा बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण जसं सकारात्मक उत्तर दिलंय, कारण सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात मागच्या लक्षवेधीत देखील आम्ही तिन्ही सदस्यांनी याच्यावर बोललो होतो. आता जसं सुधीर भाऊंनी आपल्याला सांगितलंय तसं आपण 1 महिन्यात, परंतु मागच्या याला त्या ठिकाणी मंत्री कॅबिनेट मंत्री साहेब होते, त्यांनी देखील असंच उत्तर दिलं होतं की आम्ही हे सदन संपायच्या आत आणि इथून 1 महिन्याच्या आत पैसे देऊ, असं लेखी उत्तर त्या ठिकाणी आपण व्हिडिओ काढून आणि त्या ठिकाणी ही करून बघू शकता. तरी देखील हे अधिवेशन आलं. आता आपण म्हणताय की पुन्हा जाणार नाही. मग 1 सप्टेंबरला पुन्हा राज्य कार्यकारिणी समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलंय. एक सरकारी काम आणि 6 महिने थांब म्हणतो, पण सरकारी काम 6 वर्ष झालं थांबलंय आणि 146 जणांची परिस्थिती गंभीर आहे. आज त्यांनी व्याजानं पैसे काढलेत, मगाशी सगळा उहापोह झाला. सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीनं आपल्याला मागितलंय तसं पांडुरंगाची शपथ तुम्ही देणार आहे का 1 महिन्यात पैसे? माननीय अध्यक्ष महोदय, आश्वासन सभागृहात दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. हा सभागृह सर्वोच्च पवित्र सभागृह आहे. आपल्याला तो आश्वासन पूर्वी मिळाला होता. मी सभागृहाला सांगू इच्छितो की या कायद्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपण लक्षात घ्या. पहिला तर भारत सरकारचे पैसे याच्यात, सेंट्रल आणि स्टेट दोघांचा शेअर आहे. आणि त्या कायद्यामध्ये राज्य कार्यकारी परिषदेची मंजुरी दिल्याशिवाय हे पैसे एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. हे पैसे राज्य सरकारला देता येत नाही. सुधीर भाऊ, आपण वित्तमंत्री राहिलेले आहे, ऐकून घ्या. नाही, त्यामुळे ही अडचण आहे त्याच्यातली. म्हणून आम्ही काय म्हटलं की ते आता मी जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासला. जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासल्यानंतर माझ्या ही बाब लक्षात आली की याच्यात परत त्रुटी काढल्या जाणार आहे. त्रुटी काढली जाणार आहे कारण की जिल्हाधिकारी यांचा अहवाल स्वस्पष्ट पाहिजे, शिफारस स्वस्पष्ट पाहिजे. समजून घ्या, आपल्याला शेवटी न्याय मिळाला पाहिजे, परत याची लक्षवेधी येऊ नये. आणि त्यामुळे राज्य कार्यकारी परिषद जी आहे, राज्य कार्यकारी परिषद परत याच्यामध्ये त्रुटी काढेल. परत 6 महिने त्रुटीची पूर्तता होणार नाही. परत पत्रव्यवहार अनावश्यक चालू राहील आणि परत आपण सभागृहात हा विषय उपस्थित करणार. त्यामुळे आणि समजा जर राज्य कार्य परिषदेशिवाय त्या निधीमधून याला पैसे देता येणार नाही, जर तसं झालं तर सेंट्रलचं ऑडिट होईल. त्याच्यात सेंट्रलच्या याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील. कुठल्याही व्यवस्था या संदर्भात ते करू शकणार नाही. त्यासाठी काय आवश्यक आहे की चारा छावणी होती. पहिले उपायुक्ताचा अहवाल पॉझिटिव्ह होता. त्याच्यानंतर काही त्रुट्या काढण्यात आल्या. त्रुटीची पूर्तता करताना जे अहवाल जिल्हाधिकारीकडून सादर करण्यात आला त्याच्यामध्ये परत साशंकता निर्माण होत आहे. आणि त्यामुळे परत म्हणून मी काय उत्तर दिलं पहिलेच की परत पत्रव्यवहार न करता सर्वांना आपल्या दालनात बोलवा. जे काही त्रुटी पूर्तता करायची तिथं करा आणि करून निर्णय घ्या. जर त्यांनी तो प्रस्ताव नाकारला तर मग राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्य स्टेट आपत्ती व्यवस्थापन जो त्याच्यावरची अथॉरिटी आहे, ऐकून घ्या, मी चुकीचं आश्वासन सभागृहाला देणार नाही. मी अनुभवी आहे. मला 25 वर्ष झाले विधानसभेत. जे कायद्याची जी तरतूद आहे त्या तरतुदीशी विसंगत जर मी आश्वासन दिलं तर फक्त आश्वासन आपल्याला भेटेल, मात्र रिलीफ मिळणार नाही. मी आपल्याला रिलीफ कशा पद्धतीने मिळेल त्या पद्धतीचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी निर्णय करावा आणि जी त्रुटी असतील, जी शंका असेल त्या बोलून त्याची पूर्तता करावी.
अशा पद्धतीचं स्पष्ट सूचना या संदर्भात देण्यात येत आहे, हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो. लक्षवेधीचा जो सूर आहे, भाव आहे, आशय आहे, इच्छा आहे, त्याला न्याय नाही मिळत. मंत्री महोदय, तुम्ही असं उत्तर द्या की ज्यातून खरं समाधान तिथं पोहोचलं पाहिजे. समाधान अवताडे जनतेने इथं पाठवलंय, पण आपलं समाधान तिकडे पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी स्पेसिफिक उत्तर कसं हवं की 1 महिन्यात या राज्य समितीचा आम्ही अहवाल घेऊ. NDRF SDRFच्या निकषामध्ये जर राज्य समिती सकारात्मक बाजू घेत नसेल तर एक विशेष बाब म्हणून स्टेट पूल मध्ये आता पुरवणीमध्ये तुम्ही 222 कोटी रुपये मंजूर केले, 50 रुपये पर जनावर तुम्ही जी मदत करता, एक विशेष बाब म्हणून 222 कोटी पैकी सध्या एवढे पैसे द्या. पण मी सुद्धा या सभागृहात हा विषय अनेक सदस्यांकडून ऐकत आहो आणि या अगोदर सोलापूरच्या आमदारांनी हा विषय मांडला. आमदार हतबल होणं सभागृहात मला वाटतं की आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे की म्हणजे कोमात गेलेल्या बापाच्या हतबल पोरासारखी अवस्था विधानसभेत आमदाराची होता कामा नये. तुम्ही कमीत कमी एवढं आश्वासन द्या, तुम्हाला पटलं आहे की नाही या दिले पाहिजे पैसे, तर मग कमीत कमी तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला अधिकार आहे, रूल्स ऑफ बिझनेस मध्ये तुम्हाला विशेष अधिकार दिला आहे. तुम्ही सचिवांची चिंता करता, मुख्य सचिवांची चिंता करता, करू नका. आपल्याला अधिकार आहे. किंग कॅन डू एनिथिंग. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, मिनिस्टर MOS कॅन डू एनिथिंग. तुम्ही फक्त एवढं सांगा की महिन्यात अहवाल झाला तर NDRF SDRF मध्ये देऊ, मदत पुनर्वसन विभागातून देऊ, आणि नाही झाला तर 222 कोटी आहे ना आपल्याकडे. आता तुम्ही पुरवणी मागणी कागज विनियोजन विभागात मदत केली, 222 कोटी मध्ये देऊ. विठ्ठल भगवानाचा आशीर्वाद घ्या छानपैकी. आणि आपलीच जबाबदारी आहे. भगवान विठ्ठल आपले जावई आहे, रुक्मिणी आपल्या विदर्भाची आहे, जावयातील हे पाहुणे आहे आपले, यांची काळजी तुम्ही नामी नाही घेणार तर कोण घेणार आहे. त्या जावयाच्या भागातल्या लोकांना असं पैसे देत नाही सांगणं हे सुद्धा एका कोणत्या तरी शास्त्रामध्ये पाप आहे. काळजी घ्या. ऐका ना अध्यक्ष महोदय, आपण आपला विषय ऐका ना, फक्त आता त्यांनी जे उत्तर दिलंय ना अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, पहिल्यांदा उत्तर देताना काय म्हणले, 1 महिन्यात हा विषय निकाली काढू, आणि परत ज्यावेळेस पांडुरंगाची विठ्ठलाची शपथ आहे म्हणलं त्यावेळेस म्हणले तपासतो. आणि मग आमचं ऐका, आमचं मंत्री महोदय आक्षेप उत्तराला आमचं ऐका, तुम्ही ऐका ना, आमचं उत्तर माझं ऐकून घ्या. घेऊ नका. माझं जे मी आक्षेप- बोललो नाही ते शब्द आपल्या तोंडातून काढू नका. नाही, आमचं म्हणणं ऐका, आमचं म्हणणं ऐका. आमचं म्हणणं काय माहितीये का, आमचं म्हणणं असं आहे, ऐका ना, विषय मांडतोय 1 महिन्यात आपण पैसे देणार का? पैसे आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही चौकशी जिल्हाधिकाऱ्याचा आत्ताच तुम्ही बोलला की जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट तुमच्या बाजूनं नाही असं तुमच्या बोलण्याच्या हावभावावरनं लक्षात येतंय. मग आपण पैसे देणार का? जसं भाऊंनी सांगितलं 220 कोटीतले, अहो एवढे छोटे पैसे आहेत. बरं, 20,86,90,593 रुपये, 12,07,50,731 पर्टिक्युलर आकडा आहे. आम्ही काय मोहगम मागतोय का? ह्याची सगळी आलेली आहे. त्या जिओ टॅगिंग होतं सगळं 6 वर्ष झाली आणि किती वेळा अधिवेशनात. आणि आता आपण म्हणले की आम्ही इथं सेक्रेटरीच्या समोर बैठक बोलवतो, सगळ्याला बोलवतो. मग आता परत तीच होणार आहे. मग आमचं फक्त स्पष्ट शब्दात आमची एकच विनंती आहे की तुम्ही 1 महिन्यात पैसे देणार असं आश्वासन थेट द्यावं. व इकडून तिकडून फिरवून आहे ना साहेब. मागच्या अधिवेशनात कॅबिनेट मंत्र्यांनी पण आश्वासन दिलंय पण पूर्ण झालं नाही, म्हणून आम्ही जीव तोडतोय. आमची विनंती आहे 1 महिन्यात पैसे देणार असं स्पष्ट सांगा. नाही थांबा एक मिनिट. अध्यक्ष आपण महोदय, दोघं बोलून चुकला. सभागृहात त्यांच्या दिलेला विषयी लक्षात आलं. आश्वासन हा पूर्ण झाला पाहिजे. पूर्ण न होणारं आश्वासन कृपया आपण घेऊ नका. ही बाब आपण कृपया तपासून घ्या. जे राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहे आणि राज्य कार्यकारी परिषदचे अध्यक्ष हे चीफ सेक्रेटरी आहे. आजतागायत चारा छावणीचे जे पैसे दिले गेले ते पैसे SDRF NDRFच्या जो कॉमन फंड असतो त्या कॉमन फंडमधून दिले जाते. विधानसभेच्या राज्याच्या तिजोरीतून स्वतंत्र पैसे द्यायचे असेल तर त्याला विधानसभेची मंजुरी लागेल,
त्याला पुरवणी मागणी आणावी लागेल. जी पुरवणी मागणी झाली आहे त्याच्यातून त्यांना पैसे देता येणार नाही. त्यामुळे आता पुरवणी मागणी यायची असेल तर पुढच्या मार्चमध्ये येईल किंवा अर्थसंकल्पात येईल. समजून घ्या विषय. शेवटी तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, माझी देखील भावना आहे. आता मी तुम्हाला जे जिल्हाधिकारीचा अहवाल आहे त्याच्यातील 2 लाईन वाचून दाखवतो. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी काय लिहिलंय की म्हणजे एक तर शंका उपस्थित केली आणि वरून शिफारस काय केली, मागणीनुसार आंदोलनाची मागणी सादर करण्यास संयुक्तिक होणार नाही. समजून घ्या विषय. त्यांनी काही जिओ टॅगिंगच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. जे आकडेवारी आहे ते जे त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले आहे आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव जर या ठिकाणी सादर केला तर कुठली अथॉरिटी त्याला मान्यता देणार नाही. हे समजून घ्या आपण कृपा करून. शेवटी तुम्हाला रिलीफ मिळाला पाहिजे. त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये निर्णय घ्यायला सांगू. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जर अहवाल निगेटिव्ह झाला, त्यांची शंका पूर्तता जे काही त्यांना, हे बघा, बाकीचे सर्व पैसे देण्यात आले, फक्त 2च ठिकाणचे पैसे थांबवण्यात आले. बाकीचे पूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्याची, इतर तालुक्याची. या 2 तालुक्याची जी वाढीव संख्या आहे, वाढीव संख्येच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मूळ जे मंजूर अनुदान होतं त्यांनी हे सरेंडर केलेली रक्कम आहे, पहिले सरेंडर झालेली आहे. हे कृपा सभागृहाच्या सदस्यांनी ही बाब लक्षात घ्या. आणि त्यामुळे नंतरही वाढीव मागणी आली आणि त्यामुळे वाढीव मागणीवर त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं जर समाधान होऊ शकलं नाही तर राज्य आपत्ती व्यवस्थापन ते पैसे देणार नाही आणि वित्त विभाग देखील हे पैसे आपल्याला देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमचा आज त्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं आपण सांगितलं. त्यामुळे जर जेवढी त्रुटी आहे, जेवढे शंका आहे, कारण की पहिले उपायुक्त अहवाल पॉझिटिव्ह होता, या संदर्भामध्ये त्यांच्या शंकेचा पूर्ण समाधान होईल अशा पद्धतीचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सर्व कागदपत्राचा पुरवठा रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी निर्देश देण्यात येईल. महिन्याभराच्या आतमध्ये जर निर्णय निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला तर ठीक आहे, मग माननीय मुख्यमंत्री सोबत या संदर्भामध्ये बैठक आयोजित करून उचित निर्णय करण्यात येईल. परंतु एकदा मी 1 महिन्यात पैसे दिले असं म्हटलं, मला माहिती आहे मी कुठून पैसे देणार आहे. पैसे शेवटी सरकारच्या विधानसभेच्या मंजुरीशिवाय हे पैसे देता येत नाही. याला उणे नाही आहे, याला उणे नाही आहे. त्यामुळे उणेलाही वित्त विभागाची मान्यता लागेल. आणि म्हणून आता तुम्ही 2018 पासून वेटिंगवर आहात. किमान 1 महिन्याची वेळ द्या. आपण शासनाच्या सूचना स्पष्टपणे देऊ. गरज पडली मी आपल्या दालनात बैठक आयोजित करेल. त्यांना कुठल्या कागदपत्राची अडचण आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. मी स्वतः याचा पाठपुरावा करेल. परंतु कागदोपत्र पूर्ण असल्याशिवाय आणि अशा पद्धतीचा निगेटिव्ह अहवालावर पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकणार नाही. आणि म्हणून पॉझिटिव्ह निर्णय होण्यासाठी सकारात्मक कागदपत्र आणि अहवाल आवश्यक आहे. ती त्रुटी परत पूर्तता करावी लागेल आणि त्रुटी पूर्त करण्यासाठी पत्रव्यवहार न करता डायरेक्ट अभिलेख घेऊन रेकॉर्डवर बोलून इथं कार्यालयात बोलून तो निर्णय करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल हे मी सभागृहाला या ठिकाणी आश्वस्त करतो. चुकार अधिकाऱ्याच्या चुकीचा भोग लोक भोगताय. अनुदान दिल्यावर योग्य वेळी त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही. त्यांनी प्रस्ताव न पाठवल्याने अनुदान परत आलं आणि त्यानंतर अनुदान परत का केलं अशी विचारणा होऊ नये म्हणून आता ही मनगढत कहाण्या तयार सुरू झाल्या. आता या विधानसभेत इतकेदा ही लक्षवेधी झाली आणि या मनगढत कहाण्यामध्ये म्हणजे अनुदान का वापस पाठवलं तर त्यांनी काम चुकारपणा केला आणि त्यांनी काम चुकारपणा केला म्हणून आता लोकांनी भोगायचं. अध्यक्ष महाराज, ही वाईट परंपरा आहे. म्हणजे तुमचा उपायुक्त आहे, त्यांनी अहवाल दिला, तो खोटारडा करता का सस्पेंड, मग त्याला गावता का फासावर, टाचणीने टोचून चौकात मारता का त्याला. हे कोणता शहाणपणा आहे कलेक्टरचा. म्हणजे लोकांचे पैसे मेले, आत्महत्या करायची धमकी देताय, एकाने आत्मदान करण्याची धमकी दिली. काय भगवान विठ्ठलाच्या पावन भूमीत सुद्धा आपण न्याय देऊ शकत नाही, एवढे अद्भुत झालो आहे. सरकारी अधिकारी आमच्यावर भारी जागे.
आम्ही राज्य चालवतो, लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करतो की सरकारी अधिकारी प्रतिनिधित्व करतात? त्यांनी अहवाल द्यायचा कलेक्टरनी अशा पद्धतीचा, कोणी फोनवर उपमुख्यमंत्र्यांना झाडून टाकायचं. काय चालू आहे अध्यक्ष महाराज? असं चालल्याने ना चैन रहेगा महाराष्ट्र में, ना सुख रहेगा.